नमस्कार, मी शनाया. पुणे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जाणारं शहर, पण आज त्या बालेकिल्ल्यातच असंतोष उसळलाय. कारण विधान परिषदेच्या एका जागेसाठी तिकीट मिळालं ते स्थानिकांना नाही तर बाहेरच्या चेहऱ्याला. हा निर्णय रणनीती आहे की मोठी चूक? आणि सगळ्यात महत्वाचा सवाल म्हणजे यामुळे भाजपला फायदा होणार का? पुणे जिल्ह्यात सध्या मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाकडून जिशान सिद्दकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वरवर पाहिलं तर हा एक साधा राजकीय निर्णय वाटतो, पण ग्राउंडवर परिस्थिती मात्र खूप वेगळी आहे. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत. अशा परिस्थितीमध्ये विरोधक म्हणून राष्ट्रवादीसाठी ही जागा खूप महत्वाची होती. आणि या एका जागेवरून जो पुढचा चेहरा तयार होऊ शकत होता, भाजपला थेट टक्कर देणारा नेता उभा राहू शकला असता. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निर्णयाकडे लागलं होतं की या जागेसाठी इच्छुकांची रांग खूप मोठी आहे, तर तिकीट कोणाला मिळणार? पक्षातील अनेक मोठी नावं चर्चेत होती. त्यामध्ये राजेंद्र जैन, अनिकेत तटकरे, अमोल मिटकरी, आनंद परांजपे, उमेश पाटील आणि याबरोबरच पुणे जिल्ह्यातील स्थानिक नेते देखील या रेसमध्ये होते. सुनील टेंगरे, विलास लांडे, योगेश बल हे सगळे स्थानिक पातळीवर मजबूत पकड असलेले नेते यामध्ये अग्रेसर होते. कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव आहे, संघटनात त्यांचं नेटवर्क आहे. त्यामुळे पक्षाच्या आत एक अपेक्षा तयार झाली होती, यावेळी संधी स्थानिकांनाच मिळणार. कारण राजकारणात एक गोष्ट स्पष्ट असते की स्थानिक नेत्यांना संधी दिली तर कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होते, पक्षाची पकड ही मजबूत होते आणि निवडणुकीच्या वेळी त्याचा थेट फायदा होतो. विशेषतः अशा शहरात जिथे विरोधी पक्ष आधीच खूप मजबूत आहे, तिथे स्थानिक नेतृत्व उभं करणं ही गरज असते, पर्याय नाही. पण इथेच खेळ बदलला. तिकीट मिळालं ते जिशान सिद्दकी यांना. आता जिशान सिद्दकी यांचं राजकीय बॅकग्राऊंड खूप मजबूत आहे. ते माजी मंत्री बाबा सिद्दकी यांचे पुत्र आहेत. म्हणजेच त्यांना राजकारणाची पार्श्वभूमी आधीच आहे, एक ओळख आहे. पण पुण्यातील स्थानिक नेत्यांचा मुद्दा मात्र वेगळाच आहे. त्यांचा प्रश्न सरळ आहे की आमचं काय? पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मग त्या बालेकिल्ल्यातील नेत्यांना जर संधी मिळाली नाही तर कार्यकर्त्यांमध्ये काय संदेश जाईल? यामुळेच आता पक्षात नाराजीचे सूर उमटायला सुरुवात झाली आहे. काही स्थानिक पदाधिकारी उघडपणे देखील बोलू लागलेत की त्यांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केलं गेलंय. या सगळ्या निर्णयाच्या केंद्रस्थानी आहेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. त्या सध्या पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे अपेक्षा होती की त्या स्थानिक समीकरण लक्षात घेऊनच निर्णय घेतील. पुणे किंवा पिंपरी चिंचवड मधील एखाद्या नेत्याला संधी त्या देतील. पण झालं उलट. स्थानिक इच्छुकांना डावलून बाहेरच्या उमेदवाराला संधी देण्यात आली. म्हणूनच आता एक मोठा आरोप समोर येतोय की बालेकिल्ल्याकडेच दुर्लक्ष झालं आहे. हे बघा, राजकारणात परसेप्शन म्हणजेच लोकांमध्ये तयार होणारी जी भावना आहे ती खूप महत्वाची असते. आणि सध्या तयार होणारी भावना अशी आहे की स्थानिक नेत्यांचा आवाज ऐकला गेला नाही, त्यांना डावललं गेलं, त्यांना महत्व दिलं गेलं नाही. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या निर्णयाचा पुढे काय परिणाम होणार? पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आधीच खूप मजबूत आहे. राष्ट्रवादीकडे पुण्यात एक आमदार आहे तर पिंपरी चिंचवडमध्ये एक देखील नाही. अशा वेळी पक्षाला स्थानिक पातळीवर मजबूत करणं अत्यंत गरजेचं होतं. जर स्थानिक नेत्यांना संधी दिली असती तर कार्यकर्त्यांमध्ये एक नवसंजीवनी आली असती, संघटना अधिक मजबूत झाली असती. पण आता उलट चित्र आहे. नाराजी, असंतोष आणि अंतर्गत गोंधळ. आणि राजकारणात अंतर्गत गोंधळ म्हणजे बाहेरील विरोधकांसाठी एक संधीच असते. त्यामुळे सरळ प्रश्न उभा राहतो की या निर्णयामुळे भाजपला अप्रत्यक्ष फायदा होणार का? कारण पुढील 3 वर्षात कोणती देखील मोठी निवडणूक नाही. म्हणजेच हा काळ संघटना मजबूत करण्याचा आहे. आणि अशा वेळी जर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली तर त्याचा परिणाम थेट पुढे नक्कीच दिसू शकतो. शेवटी मुद्दा फक्त एका जागेचा नाही, हा मुद्दा आहे नेतृत्वाचा, रणनीतीचा आणि पक्षाच्या भविष्यातील दिशेचा. पुण्यात राष्ट्रवादी आपला बालेकिल्ला टिकवणार की हळूहळू गमावणार, याचं उत्तर अशाच निर्णयांमधनं मिळणार आहे. आता तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय योग्य आहे का, की स्थानिक नेत्यांवर अन्याय झालाय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.